नमस्कार. आज मी तुम्हाला पातळ पोह्याचा चिवडा कसा करायचा ते दाखवणार आहे. तर मी हे पातळ पोहे घेतलेले आहेत. हे चाळणीने चाळून घ्यायचे आणि तुमच्याकडे जर ऊन असलं तर उन्हात तुम्ही वाळवू शकता. म्हणजे भाजायला जास्त वेळ लागत नाही या पोह्यांना उन्हामध्ये वाळल्यानंतर. तर हे मी पातळ पोहे घेतलेले. तर आपण चिवडा करायला सुरुवात करूया. तर आपण चिवडा तयार करायला सुरुवात करूया. गॅस चालू करायच्या आधी काय करायचं, हे पोहे सगळे कढईमध्ये घ्यायचे. कढई गरम करायची नाही आधी. पोहे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर गॅस चालू करायचा. असं केल्याने काय होतं, पोहे आकसत नाहीत. कारण गरम कढईमध्ये तुम्ही जर पोहे टाकले तर पोहे लगेच आकसून घेतात. असे हे आहे तसेच पोहे राहत नाही. असे छोटा आकार होतो पोह्यांचा. म्हणून गरम कढईमध्ये पोहे घालायचे नाहीत. आता एकदम स्लो गॅसवर आपण हे पोहे भाजून घेणार आहोत. एकदम हळू गॅसवर आपण हे पोहे भाजून घेणार आहोत. हे असे 2 चमचे उलटणं घ्यायचं. मी कसं करते बघा, तसे आपण हे पोहे भाजून घ्यायचे. जास्त हलवायचे नाहीत, ते मोडून जातात. पोहे हे खूप नाजूक असतात. पातळ पोहे 5-7 मिनटं तरी हे पोहे भाजून घ्यायचे. आता पोहे भाजलेत हे कसं ओळखायचं, जसजसे पोहे भाजत जातील तसं पोह्यांचा कलर बदलतो आणि पोहे कुरकुरीत होतात. तर आपण हाताने बघायचं पोहे कुरकुरीत झालेत का, नाही झाले अजून. पुन्हा आपण 2-3 मिनटं भाजून घेऊया. हे बघा, आता पोहेचा कलर बदललेला आहे. थोडासा तांबूस रंग झालेला आहे. आता आपण भाजलेत का बघूया पोहे. अजून 1-2 मिनटं. कुरकुरीत आवाज येतो पोहे चुरडले की मग समजायचे पोहे भाजून झालेले आहेत. आता पोहे भाजलेले ते चुरचुरीत आवाज येतो पोह्याचा. पोह्याचा कलर बदललेला आहे. आता पोहे आपण काढून घेऊया. पोहे भाजून झाले आणि भाजून झाले की बघा हलके होतात पोहे. हलवायला पण सोपे जातात. पोहे काढून घेतलेत. आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालूया. शेंगदाणे तळून घेऊया आपण. शेंगदाणे तडतड आवाज येतो आणि फुटायला लागतात की मग आपण काढून घ्यायचे. जास्त करपवायचे नाही आहेत. पोहे आपण काढून ठेवले त्याच्यामध्ये हे शेंगदाणे पण घालूया. त्याच्यानंतर ही डाळ भाजलेलीच असते, त्यामुळे हिला जास्त तळायचं नाही आहे. डाळ काढून घेऊ आपण. हा चिवडा खूप करायला सोपा आहे आणि पटकन होतो आणि कमी. आता आपण खोबरं घालूया. खोबरं पण आपण सोनेरी रंगावर तळून घ्यायचं. खोबरं पण काढून घेऊ आपण. आता कढीपत्ता घालूया. कढीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. स्वच्छ धुवून घ्यायचा, पुसून घ्यायचा. त्यातलं मॉइश्चर गेलं पाहिजे. पाणी राहिलं तर मग चिवडा तुमचा नरम पडेल. कुरकुरीत होईपर्यंत हा कढीपत्ता तळून घ्यायचा. कढीपत्ता पण काढून घेऊ. तुम्ही काजू पण याच्यात घालू शकता. मी काजू घालत नाही आहे. आता आपल्याला फोडणी करायचं, तर मी हे तेल कमी करते. आता मी त्याच कढईमध्ये तेल जरा कमी केलेलं आहे. आता आपण जिरं राई घालूया. जिरं राई आणि मी धने जरा अर्धवट कुटून घेतले ते घालते. मिरची घालायची.
ही कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे बारीक चिरून. तेलामध्येच मी मीठ घालते, पण मगाशी पोहे भाजताना थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे आता आणखीन थोडंसं घालूया. आता गॅस बंद करते आणि हळद घालूया. आता ही सगळी फोडणी आपण पोह्यावर घालणार आहोत. सगळी फोडणी आपण पोह्यात घालायची आणि पोहे सगळे मिक्स करायचे. पांढरे दिसत असले तरी थोड्या वेळाने सगळे पिवळे होणार. सगळे मिक्स केल्यानंतर थोडीशी आपण पिठी साखर घालूया. सगळा चिवडा आता सगळा मिक्स करायचा एकसारखा. माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.